हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट यामधला फरक. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट हा एकच प्रकार आहे, परंतु मित्रांनो तसं नाहीये. हार्ट अटॅकमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात आणि ब्लॉकेजेसमुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, ऑक्सिजन कमी मिळायला लागतो आणि मग त्यामुळे निर्माण होणारे जे काही लक्षणं आहेत, उदाहरणार्थ दम लागणं, छातीत जळजळ होणं, छाती भारी होणं, डाव्या हातात दुखणं, जबड्यामध्ये दुखायला लागणं, घाम येणं, अशी लक्षणं दिसायला लागतात. आणि अशा वेळेला हृदयविकार आपल्याला झालेला आहे हे लक्षात येतं. मात्र कार्डियक अरेस्टमध्ये हृदयाची जी विद्युत प्रणाली आहे तिच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे हृदयाचं काम अचानक थांबतं, याला आपण कार्डियक अरेस्ट म्हणतो. अशा वेळी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडते, श्वास थांबतो आणि नाडी लागत नाही. ही लक्षणं आपल्याला कार्डियक अरेस्टमध्ये दिसतात. महत्त्वाचं म्हणजे हार्ट अटॅकमुळे कार्डियक अरेस्ट होऊ शकतो, मात्र प्रत्येक हार्ट अटॅक हा कार्डियक अरेस्ट नसतो. कार्डियक अरेस्टमध्ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. CPR आणि योग्य वैद्यकीय मदत जर मिळाली तर रुग्ण वाचू शकतो. थोडक्यात काय, हार्ट अटॅकमध्ये हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, मात्र कार्डियक अरेस्टमध्ये हृदयच थांबतं.